राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. महाराज, आपला अध्याय 7वा सुरू आहे. अध्याय 7वा विज्ञान योग. या विज्ञान योगामध्ये ही ओवी 27वी आहे. आत्तापर्यंत 26 ओव्या आपण बघितल्या. तो चैतन्यची केवळ माझे हे न म्हणावे, परी काय कीजे न बोलणे बोलू. ज्ञानी जो भक्त आहे, त्या भक्तांच्या बद्दल सांगताना भगवंताने अर्जुनाला सांगितलं की तुला जे सांगायचं नव्हतं ते सहज ओघात मी तुला सांगून गेलो आहे. भगवंत आता त्या रथावर बसलेले आहेत. भगवंतांच्या चेहऱ्यावर सांगताना त्यांचे डोळे काहीसे किलकिले आहेत. अर्जुनाच्या चेहऱ्यावर असलेला तो जो भाव आहे ना, तो भाव हे शोधतोय की मी नक्की या 4मध्ये मी नक्की कोण आहे. मी आर्ततेच्या प्रकारात मोडणारा भक्त आहे, मी अर्थार्थी आहे, मी जिज्ञासू आहे, का मी ज्ञानी भक्त आहे. या प्रकारांमध्ये मी नक्की कुठे आहे, हा अर्जुनाचा मनात चाललेला खेळ भगवंताने ओळखला आहे. भगवंत मिश्किल हसतायत आणि किलकिल्या डोळ्यांनी अर्जुनाला किती सांगू किती नको असं त्यांना झालं आहे. अर्जुन प्रत्यक्ष हे ऐकत असताना आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने याचा विचारसुद्धा करतोय की हे नक्की भक्त आणि देव यांच्यातली असलेली ही भक्ती आणि देवत्वाची संकल्पना, हे नातं, हे भगवंत उलगडत आहेत, पण त्याला त्याचा नक्की अजून धागा काही सापडत नाही आहे. महाराज, इकडे संजय हे सगळं ऐकतोय, त्याच्या मनामध्ये हर्ष आहे, पण धृतराष्ट्राला ते ऐकायचं नाही आहे. तो इकडे येरझाऱ्या घालतोय आणि काय हा वेड्यासारखं कृष्ण त्या अर्जुनाला सांगतोय म्हणून अत्यंत रागीट चेहऱ्याने त्या संजयकडे बघतोय. संजय डोळे मिटवून ते सगळं सांगायचा प्रयत्न करतोय. धृतराष्ट्राला ते ऐकायचं नाही, त्याला ऐकायचं आहे की अजून दुर्योधन युद्ध का करत नाही आहे. रणभंबेरी झाली आहे, इतका वेळ झाला आहे, पण युद्ध सुरू का होत नाही. भीष्माचार्य या पांडवांना संपवून का टाकत नाहीत. एकदाचं युद्ध संपवून माझा दुर्योधन चक्रवर्ती का होत नाही आहे. महाराज, पुढची जी ओवी आहे ना, ही ओवी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा नीट उलगडा करून देईल. भक्त आणि देवत्व याचा जो मार्ग आहे ना महाराज, भक्तांनी देवाकडे जाण्याचा मार्ग, या मार्गाबद्दलचं छान विवेचन या पुढच्या ओव्यांमध्ये महाराज आलं आहे. जे तो विषयांची दाट झाडी, माझी कामक्रोधांची साकडी, चुकावुनी आला पाडी सद्वासनेची या. जे तो विषयांची दाट झाडी. विषयांची दाट झाडी या महाराज या शब्दाचा अर्थ, या ओव्यात ना महाराज माऊलींनी लिहिलेल्या त्या थोड्याशा अवघड आहेत, कारण ते त्या काळातले आहेत. सांकडी हा जो शब्द आहे हा आपल्याकडे वापरताना तुम्ही ऐकलासुद्धा नसेल, कारण हा फक्त ज्ञानेश्वरीतच आहे. पाडी हा सुद्धा शब्द तुम्हाला तुमच्या डोळ्यापुढे कधी आलेला नाही, तुम्ही ऐकलेला नाही. असे अनेक शब्द ज्या गोष्टींसाठी वापरले आहेत, ती गोष्ट आता आपल्या आयुष्यात नसल्यामुळे हे शब्दही मागे पडले आहेत. जे तो विषयांची दाट झाडी. विषयांची दाट झाडी म्हणजे विषय. आता विषय कुठले कुठले आहेत. मनामध्ये विषय याचा अर्थ एकच येतो, वाईट वासना म्हणजे विषय. महाराज, तसं नाही आहे. संपत्ती, गाड्या, जमीन जुमला, नातेवाईक, आप्त, आपली बायका पोरं, घर, आपला पती, मी म्हणून जे जे निर्मितीची जी साधनं आहेत, मी ज्याच्यातनं निर्माण होतो ती सगळी साधन समृद्धी, त्याच्यानंतर ज्याच्यातनं मी ही उपाधी बांधली जाते तो समाज, ते तुमचं जगण्याचं ठिकाण, या सगळ्या गोष्टी हे विषय आहेत. या सगळ्या विषयांमध्ये तुम्ही गुरफटलेलात हे सगळं टाकून
याच्यापासून दूर जाणं तुम्हाला शक्य नाही, तुम्ही जाऊ शकत नाही. प्रत्येक क्षण आणि क्षण तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, संसारामध्ये, समाजामध्ये प्रत्येक क्षण तुम्ही तिथे जात. तुमची आसक्ती आहे, इच्छा आहे, मानसिक अवस्था तुमची तिथे स्थिर आहे. याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला भगवंताकडे जायचं आहे तुम्हाला, त्यावेळेला हे सगळे विषय बाजूला सोडायचे. म्हणून माऊलींनी ते शब्द वापरला आहे, विषयांची दाट झाडी. आता दाट झाडी काही अनुभवायला तुम्हाला मिळत नाही. दाट झाडी तुम्हाला शब्द माहिती आहे, पण घनदाट झाडी ही अनुभवण्यासाठी तुम्हाला अंदमानला जावं लागेल. अंदमान निकोबारला गेलात तर तुम्ही जवळजवळ 50 जण एकमेकाला हात लावाल, हाताला हात धरून. तो जेवढा फेरा तयार होईल ना, तेवढ्या फेऱ्याचं बुंध्याचं झाड काही 100-200 फूट उंच असलेली झाडं तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्या जंगलात तुम्ही जाल तेव्हा इतकं घनदाट असलेलं ते जंगल तुम्ही बघाल का तिथे सूर्यप्रकाशसुद्धा आतमध्ये येत नाही. त्या सूर्यप्रकाशासाठी ही झाडं एकमेकांची स्पर्धा करतायत. ती 100-100, 150, 200 फूट उंच गेलेली आहेत. जमिनीवरती सूर्यप्रकाश यायला तयार नाही. अनेक झाडं एकमेकाच्या ठिकाणी जागा शिल्लक नाही, इतक्या दाटीवाटीने ती उभी आहेत. ती घनदाट झाडी, ही विषयांची घनदाट झाडी. हे सगळे विषय तुम्हाला अगदी चिटकून आहेत. आत्ता तुम्ही ज्या गोष्टी ऐकतायत तो मोबाईल, ज्या गोष्टी तुम्ही आज अंगावर कपडे परिधान केलेत ते कपडे, ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला ते तुमचं घर, वरती चालू असलेला तुमचा AC म्हणा, पंखा म्हणा, ती रूम तुमचं बसण्याचं साधन म्हणा, या सगळ्या गोष्टी विषय आहेत. या विषयांची आसक्ती तुमच्याकडे आहे. कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट ही मी, माझी, माझं या तत्वानेच तुम्ही जगताय. तत्व सोडून तुम्ही जगू शकत नाही. त्याला विषयांची दाट झाडी म्हटलेलं आहे. जे तो विषयांची दाट झाडी, माझी कामक्रोधांची साखळी. या विषयांच्या दाट झाडीमध्ये, साखळी या शब्दाचा अर्थ अत्यंत खोल दरी. आधीच घनदाट, तिथे सूर्यप्रकाश नाही. त्यामध्ये असलेली जी दरी आहे ना, तिथे अत्यंत काळोख असतो महाराज. घनदाट झाडांची दरी ही काळोखी असते. अनेक हिंस्र शावपदं या दरींचा आश्रय घेतात. म्हणून माऊलींनी उदाहरण देताना तिथे दिले, काम क्रोध या दरीमध्ये आहेत. या अंधाऱ्या घनदाट झाडी असलेल्या या खोल दरीमध्ये, जिचा शेवटचा थांग लागत नाही, अशा दरीमध्ये, या कामक्रोधांच्या दरीमध्ये तुम्ही स्वतःला झोकून दिलेलं आहे. या सृष्टीमध्ये, या विषयांच्या दाट झाडीमध्ये ही अशी खोल दरी आहे. याच्यामध्ये प्रत्येक जण आज या खोल गर्तेत अडकून पडलेला आहे. साखळी ही अत्यंत घनदाट झाडींची खोल दरी आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे हा शब्दच समजणार नाही, कारण तो वापरात नाही. चुकावूनी आला पाडी, हे जर दोन गोष्टी या विषयांच्या दाट झाडीतून आणि त्या दरीला जर चुकवून वळसा घालून जर तो या पहाडावर, पाडी म्हणजे पहाड, डोंगरावर आला, सद्वासेनेचिया. कुठला डोंगर आहे? सद्वासना, चांगल्या वासनेच्या, चांगल्या विचारांच्या डोंगरावर जर आला, हे सगळं सोडून, हे सगळं त्यांनी भगवंताला अर्पण केलं. जे काही मी वापरतोय ते भगवंताचं आहे असं त्याच्या मुखातनं एकदा शब्द यायला सुरुवात झाली. कामक्रोधापासून तो दूर गेला की तो त्या सद्वासनेच्या पहाडावरती आला, डोंगरावरती आला, विराजमान झाला. त्याच्या मनामध्ये सद्वासनेची भक्ती सुरू झाली. मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माची वाटा, अपप्रवृत्तीचा अवांटा डावलोने. मग साधू संगे सुभटा, अर्जुनाला उद्देशून आहे. सुभटा अर्जुनाला उद्देशून म्हटलेलं आहे. मग साधूच्या संगतीने, संत सज्जनांच्या संगतीने
उजू सत्कर्माची वाटा. मग सत्कर्माच्या वाटेवर एकदा या डोंगरावर आला की या डोंगरावरून त्याला सत्कर्माची वाट भेटेल, जो त्याला साधू ती वाट दाखवेल, संत संगती त्याला ती वाट दाखवेल. अपप्रवृत्तीचा अवांटा डावलुनी. अपप्रवृत्ती या डोंगरावर, सद्वासनेच्या डोंगराच्या बाजूला अपप्रवृत्ती, वाईट प्रवृत्तीची माणसं निश्चित आहेत. जर साधू आहेत तर अपप्रवृत्तीची माणसंसुद्धा निश्चित या समाजामध्ये तुमच्या आजूबाजूला आहेत, किंबहुना ती सर्वात जास्त आहेत. संत संगती साधणं किंवा मिळणं हे थोडं भाग्याचं सुद्धा महाराज लक्षण आहे. आणि या संत संगतीमध्ये सत्कर्माची वाट लाभणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती वाट सापडणं हे आणखीन दुरापास्त आहे. अपप्रवृत्तीच्या वाटा आणि त्याच्याबरोबर असलेली अपप्रवृत्तीची माणसं जास्त तुमच्या जवळ आहेत, कारण ती कामक्रोधाच्या गर्तेत बुडालेली आहेत, तुम्हालाही तिथेच घेऊन जाणार आहेत. आणि जन्मशतांचा वाहत वाणा, तेवीची आशेची आन लेची वाणा, तेत फलहेतूचा अवगाणा कवण उचाळी. आशेच्या चपला जिथे नाहीत, जन्मशतांचा वाहत वाणा, जन्म अनेक जन्म या मार्गावरती चालणारा, तेत फलहेतूचा अवगाणा कवण उचाळी. असा तो व्यक्ती जो या सत्कर्माच्या वाटेवर आलेला आहे. जन्मोजन्मी तो सत्कर्माच्याच वाटेवर आहे. कुठल्याही आशेचा पायामध्ये चप्पल न घेता तो या सत्कर्माच्या वाटेवर चालतोय. तेत फलहेतूचा अवगाणा कवण उचाळी. अशा व्यक्तीच्या, अशा माणसाच्या मनामध्ये फलहेतूचा उगाणा म्हणजे त्याचा उबाळा किंवा त्याची इच्छा, त्याची उर्मी कशी बरे निर्माण होईल. ऐसा शरीर संयोगाची राती, माझी धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. तैसीच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची वोतपली पडली, तेथ साम्याची हृदय उघडली तयाची दिठी. ऐसा शरीर संयोगाची राती, माझी धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाची पाहती पहाट. या शरीराच्या संगाने, शरीर संयोगाची या शरीरामध्ये असलेलं हे देहरूपी असलेलं शरीर, याच्या पलीकडे काहीतरी आहे. या शरीराच्या पलीकडे काहीतरी ब्रह्म नावाची गोष्ट आहे, चैतन्य आहे, भगवंत आहे. माझी धावता सडी आयती, तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. या सगळ्या गोष्टींचा विचार जर तुम्ही केला तर या शरीराच्या बरोबर चालत असताना, या देहामध्ये तुमचं अस्तित्व या परब्रह्माचं असताना, तुम्ही जीवन कंठत असताना, तुमच्या कर्माच्या असलेल्या कर्मफळाची म्हणून कर्मक्षयाची, जे जे कर्म तुम्ही करताय हे भगवंताला समर्पित केल्यानंतर तुम्हाला आता नवीन पहाट झाली आहे. ती पहाट कशाची आहे तर तुम्हाला ज्ञानाची पहाट झाली आहे. तुम्हाला ज्ञान सापडलं आहे. त्या व्यक्तीला ज्ञानाची पहाट झाल्यानंतर जो आनंद आहे, तैसीच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची वोतपली पडली. गुरुकृपा उखा उजळली म्हणजे गुरुकृपेनी ही सूर्यकिरण, ही प्रभा ही पसरली, ज्ञानाची वोतपली पडली. ज्ञानाची जी जशी सूर्याची सकाळी सकाळी जशी छान अशी कोवळी किरणं पडतात ना, तशी ज्या वेळेला या गुरुकृपेची जी मागे प्रभा तुम्हाला दिसेल, त्यावेळेला ही किरणं त्या प्रभेतून निर्माण होतील आणि तिथे तुम्हाला नवीन वाट सापडेल. महाराज, आपण माऊलींचा जर फोटो बघितला तर तुम्हाला याची कल्पना येईल. सूर्य, ज्ञानसूर्य म्हणजे गुरूंची असलेली ही शक्ती. माऊली सांगतात, निवृत्तीनाथ
माझे गुरु माझ्या समोर नाहीत, माझ्या पाठीमागेत, म्हणून त्यांच्या मागे ती प्रभा आहे. माऊलींच्या मागे ती सूर्याची प्रभा आहे, दैदिप्यमान सूर्याचा प्रकाश आहे. त्याच्यामुळे माऊली म्हणतात मला समोरचं ज्ञान दिसतं. ही प्रभा ज्ञानी माणसाच्या मागे, डोक्याच्या मागे आली पाहिजे. समोर प्रकाश असेल तर दिसत नाही. ही गुरुची प्रभा तुमच्या मागे असली पाहिजे. डोक्याच्या मागे असलेला गोल जो प्रकाशमान भाग आहे, जो सूर्य आहे, किरण आहे, तो मागून समोर पडल्यानंतर समोरचं लख्ख दिसतं. तसं ती गुरुकृपा पाठीमागून तुमच्या ती प्रभा समोर आली पाहिजे. ती किरणं, त्या किरणांमध्ये तुम्हाला ते ज्ञान दिसणार आहे. तो मार्गाचा, सत्कर्माचा मार्ग तुम्हाला सापडणार आहे. किती सुंदर कल्पना आहे महाराज. बघा महाराज, या सगळ्या गोष्टी पुस्तकी ज्ञानावर आधारित आहे असं तुम्हाला वाटेल. महाराज असा गुरु भेटतो का? मग भेटला तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? आम्ही एकाला गुरु केला आणि त्यांनी आम्हाला फसवलं. अशी नाना विविध उदाहरणं या समाजामध्ये महाराज आपल्याला ऐकायला मिळतात. पण महाराज, तुमचं मूळ विचार करण्याची जी पद्धत आहे ना, तीच चुकीची आहे. माऊलींनी सांगितलं आहे गुरु ही ज्ञानेश्वरी आहे, हे ज्ञान हे गुरु आहे. ज्ञानेश्वरी तुम्हाला समजवणं हे माऊलींचं काम आहे. माऊली तुम्हाला समजावून सांगणार, तुम्ही फक्त ज्ञानेश्वरी हातात धरायची. एकदा ज्ञानेश्वरीचं ज्ञान तुमच्याकडे यायला लागलं की आपोआप ती प्रभा, ती किरणं तुमच्या मस्तिष्काच्या मागे, डोक्याच्या मागे आपोआप तयार होतील. ती आपोआप त्या समोर ज्ञानावर पडतील आणि तुम्हाला मार्ग दिसेल. तेज पुंज पुरुषाच्या मागे असलेली प्रभा ही त्या ज्ञानाची प्रभा आहे. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असलेलं हे ज्ञानेश्वरी ही 100 पट मोठी गीतं आहे. त्याच्या इतकं ज्ञान या ब्रह्मांडात कोणत्याही ग्रंथात तुम्हाला सापडणार नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार जर तुम्ही महाराज केलात तर तुम्हाला एक निश्चित कळेल की मी माझ्या विषयांच्या संगतीत राहत असताना कामक्रोधांच्या दरीमध्ये जायचं आहे का सत्कर्माच्या वाटेनी, साधूच्या संगतीने या ज्ञानाचा प्रकाश अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे 2 मार्ग महाराज याच्यात सांगितलेत. प्रश्न साधा असतो प्रत्येकाचा, महाराज उपयोग काय याचा? मी कशासाठी हे ज्ञान प्राप्त करावं? का हे वाचावं? काय करायचं आहे मला? अरे तुला काय करायचं आहे हा प्रश्नच नाही आहे. तुला इथे जन्माला पाठवलं आहे ना, हे जन्माला तुझ्या सत्कर्माचं ओझं तुझ्याकडे आहे. त्या ओझ्याच्या हुकूम तुला इथे जन्माला पाठवलं आहे पुढचं सत्कर्म करायला. तू ते नाही केलंस तर त्या भगवंताला त्याचा फरक पडत नाही, कारण भगवंत काहीही करत नाही. तुम्हाला दिलेला कोरा कागद, तुम्ही जे वागता त्या वागण्याच्या प्रत्येक गोष्टीतून तुम्ही तुमचा जन्म लिहिता आणि तो लिहिलेला जन्म तुम्ही भोगण्यासाठी या पृथ्वीवर येता. प्रत्येक गोष्टीची आसक्ती घेऊन ज्या वेळेला जगाल, ती आसक्ती घेऊन जाल, त्याच घरात तुम्हाला यायचं आहे. तुम्ही जर म्हटलात ही संपत्ती ही मला उपभोगायची आहे, मला तुम्ही तिथेच येणार. मग तुम्ही पाली व्हाल, ढेकूण व्हाल, तुम्ही झुरळ व्हाल, तुम्ही गांडूळ व्हाल, काही व्हाल, पण पुन्हा त्याच वास्तूत जन्माला याल, कारण आसक्ती घेऊन गेला आहेत तुम्ही महाराज. म्हणून ह्या गोष्टीतून घेण्यासारखं काय आहे? प्रत्येक गोष्ट तुम्ही जिथे राहताय महाराज, ते घर भगवंताचं आहे. मी वाचतोय, ते मुख, डोळे, हे शरीर भगवंताचं आहे. माझ्या डोक्यावर छताला लागलेला तो फॅन भगवंताची देणे, घर भगवंताचं आहे. मुलं बाळ पोरं हे सगळं भगवंताची कृपा आहे. समाज ज्या समाजात मी आहे भगवंताची कृपा आहे. माझं अस्तित्व हेच भगवंताची कृपा आहे. आणि मी जे नामस्मरण करतोय हे केवळ आणि केवळ माझं पुण्य कमावण्याचं हे साधन म्हणून मी करतोय. अनेक लोक महाराज विचारतात, काही बाबाक पण भेटतात या गोष्टींमध्ये. माझ्याकडे अमाप पैसा आहे, तुम्ही ज्ञान सांगता, जे अनेक वेळेला तुम्ही वाचता बोलता, मग मला सांगा पैसा मला घेऊन जायचा आहे माझ्याबरोबर, तो नेता येईल का? असा मार्ग तुमच्या ज्ञानाकडे आहे का?
मी कमवलेली संपत्तीसुद्धा मला घेऊन जाता यावी, असा काहीतरी मार्ग तुम्ही मला सांगाल का? जर तुम्ही म्हणता सगळं ज्ञान जर तुमच्या या ज्ञानेश्वरीमध्ये आहे तर तुम्हाला हे शक्य आहे का? म्हटलं शक्य आहे. महाभाग असतात, काही बोलू शकतात. त्याला म्हटलं बाबा निश्चित तू घेऊन जाऊ शकतोस, पण मला पहिल्यांदा एक सांग, तुझ्याकडे जी संपत्ती आहे, तुझ्याकडे जो पैसा आहे तो भारतीय चलनामध्ये आहे. तो म्हणला हो महाराज. मग समजा तुला अमेरिकेमध्ये जायचं असेल आणि तिथे जर तुला काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर त्या भारतीय चलनामध्ये असलेला पैसा तिथे तुला उपयोगात येईल का? म्हणला नाही महाराज, तिथे अमेरिकेतलं चलन लागतं, तिथे डॉलरमध्ये आपल्याला हे एक्सचेंज करता येतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते विकत घेता येतं. पण मी संपत्ती महाराज देऊ शकतो अमेरिकेमध्ये. बरं मग इंग्लंडमध्ये गेला महाराज, तीच पद्धत आहे, पण तिथे मग डॉलर चालत नाही, तिथे पाऊंड चालतो, तिथे वेगळी करन्सी आहे. पण महाराज माझे पैसे तिथे जाऊन बदली होतात. मी एक्सचेंज केलं, फॉरेन करन्सी एक्सचेंजमध्ये गेलो का माझे पैसे तिथे बदलून मिळतात ना महाराज, मी जाऊ शकतो ना. मग माझे पैसे मी भगवंताकडे, मी कमवलेली संपत्ती, कष्टाने कमवलेली संपत्ती मी माझ्यासाठी माझ्याबरोबर का घेऊन जाऊ शकत नाही महाराज? म्हटलं निश्चित घेऊन जाऊ शकतोस. जसं अमेरिकेत गेल्यानंतर जे एक्सचेंज आहे, जिथे करन्सी एक्सचेंज होते, तशी इथे स्वर्गात जाण्यासाठी इथे एक्सचेंजचं नाव आहे ज्ञानेश्वरी. या एक्सचेंजच्या मालकाचं नाव आहे माऊली. आणि इथे एक्सचेंज करण्यासाठी अकाउंट उघडावं लागतं, त्याचं नाव आहे अध्यात्म. आणि तुझ्या पैशाने ज्यावेळेला तू परमार्थ विकत घेशील, ज्यावेळेला तुझा सगळा पैसा परमार्थात कन्वर्ट होईल, त्यावेळेला तुला पुण्य मिळेल. आणि या स्वर्गाची करन्सी, या भगवंताची, या परमार्थाची करन्सी पुण्य आहे. आणि हे पुण्य तू घेऊन जाऊ शकतोस, अगणित पुण्य तू नेऊ शकतोस. तुला फक्त तुझी संपत्ती या परमार्थाच्या मार्गाने, ज्ञानेश्वरीच्या मार्गाने, माऊलींच्या एक्सचेंजमध्ये तुला कन्वर्ट करता आली पाहिजे. पुण्यामध्ये कन्वर्ट करता आली तर महाराज तू सगळी संपत्ती घेऊन जाऊ शकतोस. राहिला विषय वेगळा, तो काय झालं पुढे, काय हा भाग वेगळा. पण महाराज कुठल्याही अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला, जो या ज्ञानेश्वरीचा नितांत आदर करणारा आहे, माऊलींचा आदर करणारा आहे, ज्ञानाचा आदर करणारा आहे, त्याला असे प्रश्न विचारू नका. एकतर अशा व्यक्ती अत्यंत अभ्यासू आणि थोड्याशा तिरसट असतात. त्या काय उत्तर देतील ते तुम्हाला कळणार नाही. पण माऊलींच्या पुढे या जगातलं संपूर्ण ज्ञान थिट आहे, एवढं लक्षात ठेवा. तुमच्यासाठी आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही तुमचे विषय बरोबर घेऊन तुम्ही माऊलींचा ज्ञानाचा विचार करता. मी ज्ञान घेतो माझ्या मुलासाठी, मी ज्ञान घेतो माझ्या मुलीसाठी, मी ज्ञान घेतो माझ्या. इथे एकुलता एक तुमचा जीव, त्याच्यावर असलेलं, त्या परब्रह्मावर असलेलं तुमचं देहाचं आवरण, ते चैतन्य, याच्या पलीकडे माऊली आणि तुमचं परब्रह्म, याच्या पलीकडे या सृष्टीमध्ये कुठलंच महाराज नातं नाही, कुठलाच विषय तिथे टिकत नाही. अस्तित्व टिकणं, टिकवणं हे केवळ आणि केवळ माऊलींच्या या ज्ञानावर आधारित आहे. कारण परब्रह्म हे परब्रह्मात विलीन होतं. हे ज्याला कळलं त्याला ज्ञान कळलं. कोणी कोणाचं नाही हे बोलणं सोपं आहे, पण तत्वतः स्वीकारून त्यावर हुकूम वागणं अवघड आहे. म्हणून ज्ञानेश्वरी समजायला पाहिजे. माऊलींच्या पहिल्या ओवीचा जो विषय आहे ना, तो विषयांची दाट झाडी, आजही तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकताय, हे प्रवचन ऐकताय महाराज.
पण तुमचे विषय सुटलेत का? आज तरी तुम्ही समर्पण भावनेने तुम्ही बोलता का की हे सगळं माऊलींचं आहे, हे सगळं हे या ईश्वराचं आहे, सगळं भगवंताचं आहे, आनंदाने सोडायला तुम्ही तयार आहात का? नाही. प्रत्येक गोष्टीवरचा तुमचा अधिकार सोडायला तुम्ही तयार नाही. म्हणून माऊलींची ती ओवी तुमच्यासाठी म्हणते, जे तो विषयांची दाट जाडी, माझी कामक्रोधांची साकडी चुकवानी. हे चुकवल्याशिवाय तुम्हाला ज्ञानाचं काहीही बोध होणार नाही. चुकावूनी आला, हे चुकावणं, हे दूर लोटणं, हे यातलं खरं मर्म आहे. आज तुम्ही या गोष्टी सुरुवात करण्याच्या आहेत महाराज, की मी एक एक गोष्टीपासून अलिप्त होणार आहे. मग महाराज मी संसार टाकून द्यायचा का? इथे माऊलींनी सांगितलंच नाही. माऊलींच्या मागच्या प्रवचनामध्ये, मागच्या अध्यायात माऊलींनी सांगितलं, तुझ्या डोक्यावर प्रपंचाचं ओझं आहे बाबा, ते सोडून संन्यासत्व घेणं म्हणजे मूर्खपणा आहे. तुला प्रपंच करायचं आहे, पण भगवंताच्या कामक्रोधांच्या साकडीमध्ये न गुंतता, विषयांच्या दाट जाडीमध्ये न गुंतता प्रपंच करायचं आहे. सगळं कर्म करायचं आहे, पण माऊलींच्या समर्पणाच्या भावनेने करायचं आहे. महाराज आजचं प्रवचन अजून खूप लांबेल, विषय थोडा गहन आहे. पुढच्या प्रवचनामध्ये आपण पुढचा भाग बघूया. एक सूचना महाराज अशी आहे, अध्याय आपले सुरू आहेत, 7वा अध्याय सुरू आहे. या अध्यायांच्या नुसार, ओव्यांच्या नुसार आपण एक एक प्रवचन सांगत असतो. काही ऐकणारे आपल्याला सूचना करतात, त्या सूचनेनुसार ओवींचा आकडा सांगावा असं काहींनी सुचवलं होतं. त्यानुसार या प्रवचनापासून ओवीचा नंबर मी या प्रवचनात सांगायला सुरुवात केली आहे. मी काही परिपूर्ण महाराज प्रवचन करता नाही आहे. माऊलींचं मला जे समजतं ते ज्ञान मी तुमच्यापुढे सादर करतो. आपल्यालाही काही त्याबाबत सूचना द्यायच्या असतील, किंवा आपल्याला ज्ञान कोणत्या भाषेत जास्त समजतं आहे हे आपल्याला सांगायचं असेल, किंवा आपल्याला कोणता विचार जास्त सुस्पष्ट करून हवा आहे, कोणती ओवी आपल्याला आणखीन सखोल जावी असं वाटतंय, आणखीन सखोल विचार त्या ज्ञानावरचा आपल्याला हवा आहे, हे जर मला आपण सांगितलं तर अजून आपण खोलवर जाण्याचा प्रयत्न करूया. माझ्या बुद्धीला, सद्विवेकाला माऊलींनी जो प्रकाश दिलेला आहे, त्या प्रकाशानुसार जे जे मला शक्य होतं ते मी या प्रवचनातून मांडतो. कारण हे सगळं ज्ञान माऊलींचं आहे. माऊली मला सांगतात त्यावेळेला मी बोलू शकतो. माझा स्वतःचा इथे कोणताही अधिकार नाही. म्हणून आपण जर सूचना केलीत, आपल्याला काय ऐकायचं आहे ही जर सूचना आपण जर आपल्या कमेंटमध्ये जर केलीत, तर निश्चित त्याचा विचार करीन आणि त्या गोष्टीच्या विचारानुसार माऊली आपल्याला आणखीन प्रखरतेने, आणखीन छान ज्ञान आपल्याला इथे समोर देतील. ही एक सूचना म्हणा, आपल्याला विनंती म्हणा. आपण कमेंटमध्ये आपल्याला आवडणारी, आपल्याला हवं असलेलं ज्ञान याबाबतचं विवेचन लिहित जा. आपण केलेली कमेंट ही समोरच्या व्यक्तीला, समोरच्या माणसाला आपल्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी जास्त उद्युक्त करेल. कारण आपण विचारल्यानंतर आपोआप दुसरेही विचारतील. काहीच्या मनामध्ये विचारण्याच्या गोष्टी असतात, पण आपण कसं विचारावं म्हणून ते मागे राहतात. असं करू नका. जरूर आपल्याला हवे ते प्रश्न आपण या कमेंटमध्ये मांडत जा. मी निश्चित त्याचा ज्ञानाच्या मार्गातून
त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन महाराज. तुर्तास थांबतो, पुढच्या प्रवचनात भेटूया. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.